भारत माता की। या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे नेते, जिल्ह्याचे आदरणीय अध्यक्ष श्री देवराव भोंगेजी, महामंत्री श्री नामदेवराव डावगेजी, जिल्हा परिषदचे माजी सभापती युवा नेते ब्रिजभूषण पाझारेजी, चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर युवा नेते राहुल पावडेजी, या ठिकाणी उपस्थित युवा नेते युवा मोर्चाचे महामंत्री प्रज्वलन कडूजी, युवा मोर्चाचे नेते श्री सूरज पेद्दुलवारजी, श्री विकास जुमनाकेजी, माजी सभापती सौभाग्यवती वंदनाताई पिंपळशेंडे, या गावच्या लोकप्रिय कार्यक्षम सरपंच सौ सुभाताई भोंगे, उपसरपंच सौ अलकाताई कवठे, बीडीओ श्री आशुतोषजी सपकाळ, सचिव कुमारी रंजनाताई मुडे, श्री रणजित डवरे, श्री बबन क्षीरसागरजी, मंचावर उपस्थित या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असणारे विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व या कार्यक्रमाला, या स्वागताला शुभकामना देण्यासाठी, सदिच्छा व्यक्त करण्यासाठी उपस्थित माझ्या देशभक्त सन्माननीय नागरिक बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून गणपती बाप्पा मोरैया म्हणत सदिच्छा व्यक्त करतो, शुभकामना व्यक्त करतो व भगवान गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की या माझ्या सर्व बंधू भगिनींना भरभरून सुख दे, समाधान दे, आनंद दे, जो जे वांछील तो ते राहो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर। जग है तो इंसान का कल है। प्राणवायू, पाणी याशिवाय जगात 21व्या शतकात जरी आपण कितीही प्रगती केली तरी जगण्याचं औषधही निघालं नाही, यंत्रही निघालं नाही। गावामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीने आदरणीय सरपंच, आदरणीय उपसरपंच व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी निर्णय केला आणि वित्त आयोगाच्या माध्यमातून इथं शुद्ध पाणी देणारं आरो मशीन लावण्याचा त्यांचा संकल्प, आणि आजच्या या गणेश उत्सवाच्या पवित्र दिवशी त्याचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। खरं तर आमचे देवरावजी मग म्हणायचे, भाऊ आरवटला जायचंय, सरपंच ताई त्यांना फोन करायच्या। हे खरं आहे की जबाबदारी महाराष्ट्राची आहे, मनात तीव्र इच्छा असूनही कधी कधी कार्यक्रमाचं निमंत्रण त्वरित स्वीकारता येत नाही। पण आज जेव्हा मी या गावात आलो, या खुर्चीवर बसलो होतो, तेव्हा या अगोदर जेव्हा मी या गावात यायचो त्या आठवणी माझ्या नजरेसमोर फिरायला लागल्या। मला आठवतं की एकदा तर मी स्कूटरनी आलो। या गावाशी एक प्रेमाचं नातं आहे आणि सरपंच ताईंनी त्याच विश्वासाने मागणी केली की या ठिकाणी विविध कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। कुठं लहान मुलांसाठी खेळणी द्यावे, कुठं ड्रेनेज करावं, कुठं बंदिस्त नाले कराव्यात। मी ही जबाबदारी ब्रिजभूषण पाझारेजी तुमच्यावर टाकतोय। उद्या पत्र तयार करायचं, इंजिनियर घेऊन यायचा आणि पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या निधीतून 25 लाख रुपये या गावात विविध कामासाठी खर्च करायचे। आणि पाझारेजी, माझा एक स्वभाव आहे, शब्द दिला तो पूर्ण झाला पाहिजे।
जर तुमच्यानी होत नसेल तर नाही सांगायचं, पण माझं नाव बदनाम होईल असं काम करायचं नाही. आणि समजा ब्रिजभूषण पाजारेनी काही गडबड केली, जसा मास्तरनी शिकवलेलं लहानपणी तो विसरायचा, तसा जर पुन्हा विसरला तर मास्तरची छडी तर संपली, पण माझ्यासोबत छडी घेऊन 25 पोलीस वाले आहे आणि ती छडी मात्र तुला दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या मनापासून हृदयापासून आभारी आहे. खरं तर आजचा दिवस खूप व्यस्त आहे. उद्या मग पहाटे 5 वाजता मुंबई निघायचं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी उद्या मुंबईमध्ये आमची बैठक घेतली. खरं तर उद्या मी काही गावांना भेटी ठरवल्या होत्या, पण शेवटी देशाचे होम मिनिस्टर आमचे नेते अमित शहा साहेब मुंबईला बैठकीला त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं, म्हणून मी तिथं चाललो आहे. पण या गावात जेव्हा मी आत्ता आलो, तुम्ही जे प्रेम, तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तुमच्या चेहऱ्यावरचा स्नेह बघितला तर मनापासून एक ऊर्जा प्राप्त झाली. आलो, सत्कार केला. आता जसे हे तराजू आहे हे तर आजकाल दिसत नाही, कारण तराजू कमी कमी होत चालले. आता इलेक्ट्रॉनिक तराजू आ गया. खूप दिवसांनी असा तराजू पाहता आला, कारण जेव्हा त्या गंजवार्डात आम्ही जातो तेव्हा आता असे तराजू हे दुर्मिळ प्रजातीमध्ये चालले. आता इलेक्ट्रॉनिक तराजू आहे. इलेक्ट्रॉनिक तराजूमध्ये मग उभं राहून तिथं काही गाडू तुगा होत नाही, पण तुम्ही मात्र प्रेमाने माझी गाडू तुगा केली. खूप 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 धन्यवाद. तुमचे कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे. हे गाव पुढे जावं, या गावाचा विकास व्हावा ही तर मनात इच्छा असणारच आहे. मागच्याही कार्यकाळात जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मी पूर्ण शक्तीने काम करायचो. हे खरं आहे की कोणाच्या हातात जादूची कांडी नाही की फिरवली की चित्र बदलेल, पण मी मनापासून प्रयत्न करायचो की जेव्हा जेव्हा गावामधून एखादी मागणी यायची, ती मागणी जर योग्य असेल तर ती पूर्ण व्हावी या दृष्टीने मी प्रयत्न करायचो. आणि याही 1.5-2 वर्षामध्ये खरं तर मी जी पंचसूत्री केली आहे त्यापैकी एक मागणी तुम्ही केली की जिल्हा परिषदची शाळा उत्तम व्हावी. खरं तर मग त्या गावात गेल्यावर आनंद होतो की ज्या गावामध्ये लोक येतात, शिक्षणाची उत्तम व्यवस्था व्हावी अशी मागणी करतात, तेव्हा मग मनापासून आनंद होतो. शेवटी या देशामध्ये आपण सर्व महामानवाची पूजा करतो, नमन करतो, वंदन करतो, पण आमची अडचण एक आहे, हम महामानव को मानते हैं मगर उनकी नहीं मानते. फक्त फोटो पुरतं आम्ही मर्यादित केलं. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे फक्त पुस्तकात बंदिस्त केलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की विद्येविना मती नाही, शिक्षणात बंदिस्त केलं. महात्मा गांधींनी सांगितलं की जगातला सर्वोत्तम मित्र म्हणजे माझं पुस्तक, आम्ही बंदिस्त केलं. पण मग आनंद होतोय की या ठिकाणी आमच्या सरपंचताई सुगभाताई यांनी शिक्षण सुलभ व्हावं, सहज व्हावं यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेच्या संदर्भामध्ये मागणी केली. ही एका क्षणात तर नाही करता येणार, पण मी जिल्हा परिषदच्या सीओ मॅडमला सांगितलं आहे की या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या उत्तम व्यवस्था करण्याच्या दृष्टीने एक अभियान केलं पाहिजे. देवरावजी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा एक अभियान सुरू झालं, मग ते अभियान खंडित झालं. मागच्या 2.5 वर्षामध्ये दुर्दैवाने जे सरकार होतं त्या सरकारचं वर्णन जर एका वाक्यात करायचं असेल तर मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया असं 2.5 वर्षाचं काम होतं. आता आपल्याला काम करायचं आहे, चित्र रंगवायचं आहे. विकास, प्रगती, उन्नती हे शब्द डिक्शनरीतून बाहेर काढावे लागतील. हे शब्द जेलमध्ये बंदिस्त झाले होते. मागच्या 2.5 वर्ष प्रगती, उन्नती, विकास या शब्दांनी आत्महत्या करावी असं वातावरण होतं. पण आता आपण वेगाने प्रगती करण्याचा निर्णय केला. मग शेती क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, जलसंधारणाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, रोजगाराचं क्षेत्र असेल,
या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम व्हावं या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत। आणि या गावात आल्यावर श्री गणेशाचं दर्शन घेतलं, भगवान हनुमानजीचं दर्शन घेतलं, आपलं प्रेम, आपला उत्साह, आपला आशीर्वाद, मनात विचार केला की या गावातून जेव्हा मी परत जाईल तेव्हा एक उत्साह ऊर्जा घेऊन जाईल की ज्या ऊर्जेतून मागच्या 2.5 वर्षाचा जो अनुशेष आहे, बॅकलॉग आहे, विकास, प्रगती, उन्नतीचा, तोही भरण्याची शक्ती यामधून मला प्राप्त होईल। लहान लहान छोट्या छोट्या मुलींनी लेझिम पथकामध्ये माझं स्वागत केलं, त्याही लहान मुलींचं मी कौतुक करेन। त्याही लहान मुलींना एकच संदेश देईल, खूप अभ्यास करा, आई वडिलांचं नाव रोशन करा, आपल्या गावाचं रोशन करा, कष्ट परिश्रमात कमी पडू नका, मन लावून अभ्यास करा। आणि हे सांगताना मी काही नॉन मॅट्रिक नेता नाही आहे, मी 8 पदव्या घेतल्या आहे म्हणून सांगण्याचा मला अधिकार आहे। अनेकदा जे कधीच शिकले नाही ते नेते भाषण देऊन सांगतात शिका, तेव्हा अडचण असते, पण मी तर 8 पदव्या घेऊन तुम्हाला सांगतोय की परिश्रम करा, कष्ट करा। आज जर कष्ट केले तर या कष्टाला मात्र तुमच्या आयुष्यात आनंदाचा वटवृक्ष लागल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल मनात शंका ठेवू नका। आणि जो विद्यार्थी आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करतो, या जन्मात तर त्याला उपयोग होतोच, फायदा होतो, यश येतं, आनंद येतं, पण हे आई वडिलांचे आशीर्वाद हे पुढच्याही जन्मी कामी येतात। हे पुढच्याही जन्माचं आपल्याला एक धन आहे आणि या दृष्टीने ही कार्य केलं पाहिजे। विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या देशाच्या विकासासाठी सर्वजण काम करतात। भारतीय जनता पार्टीचा एकच संकल्प आहे की देश हा घडवला पाहिजे आणि बाकी पक्षामध्ये आपल्या परिवारातल्या सदस्यांचं राजकारण घडवलं पाहिजे, असं साधारणतः एक सूत्र आपण पाहतो। राज्यात सुद्धा जसं आमचं सरकार आलं, जनतेच्या आशीर्वादाने ताबडतोब निर्णय केला ओबीसी राजकीय आरक्षणाचा। ओबीसी राजकीय आरक्षणासाठी 2.5 वर्ष ही बरबगाची खिचडी होती, शिजत नव्हती, पण माननीय देवेंद्रजी आल्याबरोबर, माननीय एकनाथ शिंदेजी आल्याबरोबर आपण ती खिचडी शिजवली। नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकण्याचा निर्णय केला। आता काही लोक निर्णय आत्ताच जागा, काही लोक आमचे अजून नाही आले, अरे बाबा 2.5 वर्ष नाही आले तेव्हा काहीच बोलला नाही, आता तर 25 दिवस जागे नाही, ताबडतोब आमच्यावर टीका। 2.5 वर्ष तर त्या सरकारने तर काहीच दिलं नाही। आम्ही आता आगो निर्णय केला, बजेटमध्ये पैशाचं प्रावधान केलं, निश्चितपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यावे। आता पुराणी जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई 108 कोटीचा प्रस्ताव गेला आहे, तीही नुकसान भरपाई आहे। आपण जिल्ह्यामध्ये पंचनामे करताना 1,56,000 हेक्टरचे पंचनामे केले, पण एखादा व्यक्ती सुटगा असेल तर त्याचीही व्यवस्था केली की असा जर सुटगा असेल तर पोर्टल तयार केलं, ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या पोर्टलमध्ये असा सुटलेल्या व्यक्तीचं नाव टाकून त्या दृष्टीने सुद्धा त्याला मदत व्हावी असा प्रयत्न हा पार्टीच्या वतीने करण्यात आला, हा सरकारच्या वतीने करण्यात आला। आरवड गावातील जनतेला मी धन्यवाद देतो। आज जरी मी घाईघाईनी, आज गणेश उत्सव आहे, महालक्ष्मीचा उत्सव आहे, माता महालक्ष्मीच्या दर्शनाला अनेक ठिकाणी जायचं आहे, मी आज जरी सविस्तर बघू शकलो नाही तरी निश्चितपणे जेव्हा ब्रजभूषण पाजारीजी 2 दिवसांनी येऊन तुमचे इस्टिमेट तयार करेल आणि जेव्हा 25 लाख रुपयाची कामं पूर्ण होईल त्या क्षणी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा मात्र फुरसतीने येईल आणि लहान मुलांसोबत, त्या लहान मुलांच्या खेळण्याच्या बाजूला राहून त्यांच्यासोबतही फोटो काढीन आणि या ठिकाणी जी विकास कामं झाली त्याचे उद्घाटन करण्यासाठी मी येईल। लवकरात लवकर ब्रजभूषण पाजारीजी हे सर्व 25 लाखाची कामं ही तुम्ही करावी। सूरज पेद्दुलवार यांना मी एक विशेष काम दिलं आहे। जेव्हा मी आता येत होतो मधात काही लोकांनी माझं स्वागत केलं, लाईट बंद असतात, चालू असतात, मधातच चालू होतात, पुन्हा बंद होतात, त्यासाठी सूरज पेद्दुलवार यांना जबाबदारी दिली आहे। ज्या भजन मंडळींनी मला निवेदन दिलं की आम्हाला 1995 मध्ये भाऊ तुम्ही भजनाचं साहित्य दिलं होतं, आता ते जुनं झालं, त्याच्यामुळे आता तेही नवीन द्या, तेही मी प्रज्वलन कडू यांना सांगितलं की 2 दिवसात ते साहित्य द्या। तुम्ही गावामध्ये जे प्रेम व्यक्त केलं, जे कामं मला करता येईल ते कामं करण्यासाठी मी निश्चितपणे तुमच्यासोबत आहे।
जेव्हाही मी या गावात आलो तेव्हा तुम्ही नेहमी मगा नारा दिला, सुधीर भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। आज मी नारा देऊन चाललो आहे की आरवट के मेरे देशभक्त भाइयों बहनों आगे बढ़ो, सुधीर मुनगंटीवार पूरी शक्ति के साथ तुम्हारे साथ है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज।